हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक लँडमार्क असं जजमेंट बघणार आहोत. केसचं नाव आहे शंकरी प्रसाद सिंगदेव वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1951. तुम्हाला व्हिडिओचा स्पीड जर खूप स्लो वाटला तर तुम्ही 1.25वरती किंवा 1.5वरती सुद्धा बघू शकता. आता ह्या पर्टिक्युलर केसमध्ये पहिली घटना दुरुस्ती जी आहे ही चॅलेंज करण्यात आली होती. त्याकरता आधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की पहिल्या घटना दुरुस्तीने नेमकं काय केलं. तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे पहिल्या घटना दुरुस्तीने केलेल्या आहे, पण आपल्यासाठी महत्त्वाच्या काय ह्या केसच्या दृष्टीनं, तर ते आहे आर्टिकल 31A आणि आर्टिकल 31B, जे की पहिल्या घटना दुरुस्तीद्वारे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲड करण्यात आले. आणि दुसरा म्हणजे 9वा शेड्यूल. हा 9वा शेड्यूलसुद्धा ह्या फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टद्वारे जो आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्सर्ट केला. तुम्ही सर्वांना माहिती आहे की ओरिजिनली किती 8 शेड्यूल होते, पण ह्या घटना दुरुस्तीने आणखीन एक शेड्यूल जो आहे ॲड केला, विच इज 9th शेड्यूल. आता ह्या 9th शेड्यूलची गंमत कशी आहे की जे पण कुठले कायदे 9व्या शेड्यूलमध्ये टाकण्यात येतील त्या कायद्यांचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही. ते कायदे जरी मूलभूत अधिकारांशी सुसंगत नसतील, म्हणजे विसंगत असतील, कॉन्ट्राडिक्ट करणारे असतील, तरीसुद्धा ते कायदे जे आहे एन्फोर्सिएबल असणार, म्हणजे त्यांना नल अँड व्हॉइड डिक्लेअर केलं जाऊ शकणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आर्टिकल 31A आणि आर्टिकल 31B. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आर्टिकल 31मध्ये काय होतं, पूर्वी राईट टू प्रॉपर्टी होता, जो आपला फंडामेंटल राईट होता. तर इथे आर्टिकल 31A आणि 31B ॲड करण्यात आले. ह्या आर्टिकल थ्रू काय केलं की इथे सरकारला जे आहे ॲक्विजिशन ऑफ इस्टेटसाठी कुठे ना कुठे जे आहे परमिशन ग्रांट केलेली आहे, म्हणजे तशी प्रोव्हिजन बनवली की इथे जे कुठले लँड रिफॉर्म रिलेटेड लॉज बनणार त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही आणि स्टेट लँड रिफॉर्म्स करता ॲक्विजिशन ऑफ इस्टेट्स करू शकतं, म्हणजे लोकांच्या जमिनी ज्या आहे स्टेट अक्वायर करू शकतो. आता ह्या पर्टिक्युलर ॲक्विजिशनसाठी कुठलंही कंपन्सेशन जे आहे देण्यात आलेलं नव्हतं. तर इथे शंकरी प्रसाद सिंगदेव हा सुद्धा एक जमीनदार होता. आता जमीनदार होता म्हणजे काय, याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात जमीन होती. बघा, भारत जेव्हा स्वतंत्र झाला, भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा सगळे प्रॉब्लेम संपले नव्हते. तिथून खरं तर मोठी एक आपली जी आहे लढाई सुरू झाली, कारण परकीयांसोबत लढाई संपलेली होती, पण इथे बऱ्याच अशा गोष्टी होत्या, जसं की इथे इलिटरसी असेल, इथे पॉवर्टी असेल, इथे त्यानंतर हेल्थ रिलेटेड इश्यूज असतील, सायन्स टेक्नॉलॉजी इतकं ॲडव्हान्स नव्हतं, इन्फ्रास्ट्रक्चर चांगला नव्हता, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टी ज्या आहे त्याची सोय नव्हती. तर असे बरेचसे इतर असे विषय होते की ज्याच्याशी आपल्याला लढणं होतं. त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे पॉवर्टीचा. आणि आपलं संविधान जे आहे इक्वॉलिटी म्हणतं, पण परिस्थिती अशी होती की फार कमी लोकांकडे खूप जास्त मोठ्या प्रमाणात संपत्ती होती आणि खूप मोठ्या जनसंख्येकडे खूप थोडीशी अशी संपत्ती होती. मग याकरता सरकारला काही लँड रिफॉर्म रिलेटेड कायदे जे आहे ते बनवणं भाग होतं. आणि हे कायदे बनवण्याकरता त्यांना ह्या अशा लोकांकडे ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे त्यांच्याकडनं प्रॉपर्टी अक्वायर करणंसुद्धा गरजेचं होतं. त्याकरता ही पहिली घटना दुरुस्ती जी आहे ती करण्यात आली. मात्र इथे आता बऱ्याच लोकांनी यासंबंधी बऱ्याचशा केसेस ज्या आहे झालेल्या आहे, आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पण बघू, पण सध्या आपण बघतो शंकरी प्रसादची केस. तर शंकरी प्रसाद हा स्वतः जो जमीनदार होता फ्रॉम वेस्ट बेंगॉल, त्यानं ही जी पहिली घटना दुरुस्ती आहे ही चॅलेंज केली. का की बाबा राईट टू प्रॉपर्टी जो आहे हा आमचा कर्टेल होतोय, आणि राईट टू प्रॉपर्टी जो आहे हा तर फंडामेंटल राईट आहे, आणि वरतून जमीनदारांना कुठलं सुद्धा कंपन्सेशन जे आहे ते दिलं जात नाही आहे.
मग त्याच्याने जो आहे आर्टिकल 19(1) त्याचा सबक्लॉज F जो आहे आणि आर्टिकल 31 यांचं काय होतं आहे, हनन होतं आहे ना. ह्या दोन्ही आर्टिकलमध्ये जर आपण पाहिलं तर इट इज रिलेटेड टू राईट टू प्रॉपर्टी. सो याला ते जे आहे कॉन्ट्राडिक्ट करणार आहे, कॉन्ट्ररी असं आहे. मग इथे सुप्रीम कोर्टाचं जे आहे 5 जज बेंच जे आहे ते कॉन्स्टिट्यूट झालं आणि त्यांनी जजमेंट जे आहे इथे सरकारच्या फेवरमध्ये केलं. म्हणजे काय की ही जी पहिली घटना दुरुस्ती जी आहे जिच्याद्वारे प्रॉपर्टी अक्वायर करण्याचा राईट जो आहे गव्हर्नमेंटला मिळाला, 9th शेड्यूल जो आहे इन्सर्ट केला की त्यामध्ये असलेल्या कायद्यांचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही, त्यांना जे आहे तुम्ही नल अँड वॉइड म्हणून डिक्लेअर करू शकणार नाही. तर ही जी घटना दुरुस्ती होती ही सुप्रीम कोर्टानं अपहोल्ड केली. म्हणजे इथे सरकारच्या बाजूने जो आहे निकाल लागला. कोर्टानं इथं काय म्हटलं की बाबा एक ऑर्डिनरी लॉ आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जे आहे यात फरक आहे. ऑर्डिनरी लॉ जो आहे तो फंडामेंटल राईट्सला व्हायलेट करू शकत नाही. आता ऑर्डिनरी लॉ म्हणजे कुठला लॉ की पार्लमेंटमध्ये दोन्ही हाऊसमध्ये बिल जे आहे पास झालं, राष्ट्रपतींची असेंट मिळाली आणि मग तो कायदा म्हणून जे आहे मंजूर झाला. किंवा मग आपण पाहिलं लॉ ह्या परिभाषेत काय काय येतं, रूल्स, रेग्युलेशन्स, ऑर्डिनन्सेस वगैरे वगैरे. तर हे झालं ऑर्डिनरी लॉ. पण कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जे आहे, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटद्वारे फंडामेंटल राईट्स अल्टर केले जाऊ शकता. म्हणजे फंडामेंटल राईट्समध्ये बदल केला जाऊ शकतो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट थ्रू. म्हणजे घटना दुरुस्तीद्वारे जर फंडामेंटल राईट्समध्ये काही बदल करण्यात आलेले असतील तर ते जे आहे संवैधानिकच असणार आहे असं कोर्टानं सांगितलं. ओके. सो ही जी केस आहे बऱ्याचशा पुढच्या ज्या केसेस आल्या तिथे सुद्धा कोर्ट करण्यात आली. पुढे काही अशा केसेसही झाल्या की जिथे सरकारच्या बाजूने न लागता हा निकाल जो आहे हा कुठे ना कुठे जे आहे अशा जमीनदारांच्या वतीने लागलेला आहे. पण केशवानंद भारतीची जी केस आली तिथे जे आहे याला फुल स्टॉप लागला. आय होप तुम्हाला ही केस समजली असेल. पुढच्या सेशनमध्ये आपण गोलकनाथची केस बघूया आणि त्यानंतर आपण सज्जन सिंगची केस बघूया.